जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्या कन्व्हर्टेड यादीमध्ये 3150 उमेदवारांचं सध्या शिफारस झाली होती, तर त्यापैकी बघा जवळपास ज्या काही जिल्हा परिषदेचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे, तर अशा जिल्हा परिषदेचं सध्या जे काही समुपदेशन राऊंड आहे, तर तो समुपदेशन राऊंड सध्या बघा सुरुवात झाली आहे। एकंदरीत ज्या सध्या तरी ज्या म्हणजे शाळा आहे, तर त्या शाळा सुरू होऊन जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी सध्या बघा झालेला असल्यामुळे समुपदेशन होऊन तात्काळ ज्या काही नियुक्त्या आहेत, तर त्या नियुक्त्या देण्यासंदर्भात सध्या शासन प्रशासनाचं सध्या प्रयोजन आहे। आणि त्या अनुषंगाने सध्या बघा आजच्या दिवसाला म्हणजे जे काही कालच्या दिवसाला सध्या पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा परिषद संदर्भात। तर ज्यांची सध्या चंद्रपूर जिल्हा परिषदमध्ये शिफारस झाली असेल, तर त्या उमेदवारांसाठी महत्त्वाचं आणि गुड न्यूज सध्या आली आहे। तर ती गुड न्यूज म्हणजे या ठिकाणी बघा 16/7/2024 हे पत्र आहे जिल्हा परिषद चंद्रपूर संदर्भात। तर ह्याच्यामध्ये जो विषय देण्यात आला आहे, तर तो म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात पवित्र पोर्टल 2022 कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात ह्या ठिकाणी बघा उमेदवारांना समुपदेशनासाठी 19/7/2024 वेळ जी आहे ती सकाळी बघा 10:30 वाजता उपस्थित राहण्यासंदर्भात इथं सूचनाही देण्यात आली आहे। तर हे अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी बघा पत्र आहे। तर ह्याच्यामध्ये जवळपास ज्या काही जिल्हा परिषद चंद्रपूरला ज्यांची सध्या शिफारस झाली आहे, तर अशा उमेदवारांनी संबंधी जी डेट देण्यात आली आहे 19 तारीख, कारण 19 तारखेला जवळपास बघा जिल्हा परिषद सांगली संदर्भात देखील जे काही समुपदेशन आहे, तर ते देखील बघा त्या संदर्भात देखील पत्र हे आलेलं आहे। तर समुपदेशनाला जाताना तुमच्याजवळ जे सध्या बघा जे सध्या तुम्ही पवित्र प्रणालीवर सेल्फ सर्टिफाय करताना जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड केले होते, तर ते डॉक्युमेंट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असताना त्या ठिकाणी तुम्ही सादर केले असेल, तर ते पुन्हा तुम्हाला ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट आहे, तर ते सोबत त्या ठिकाणी घेऊन हे जायचं आहे। आणि संपूर्ण जे काही शिक्षण सेवक या पदासाठी निवडीतील सध्या कार्यालयीन घोषित केलेली जी पात्र उमेदवारांची यादी आहे, तर त्या पात्र उमेदवारांचं समुपदेशन व पदस्थापना या ठिकाणी बघा चंद्रपूर येथे सध्या 19/7/2024 सकाळी 10 वाजता ठेवण्यात आलं आहे। तर उमेदवारांनी न चुकता समुपदेशनाला उपस्थित राहायचं आहे। तर आता जे काही गडचिरोली जिल्हा असेल किंवा चंद्रपूर जिल्हा असेल, तर त्या संदर्भात तुम्ही त्या जिल्ह्याचं संपूर्ण जे काही ॲनालिसिस असेल, त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहे म्हणजे पंचायत समित्या किती आहे, तर आणि तेथील जी काही भौगोलिक परिस्थिती आहे, तर ती भौगोलिक परिस्थितीचं तुम्ही ऑनलाईन जे काही गुगलवरती सर्च करा, तुम्हाला संपूर्ण डिटेल्स सध्या मिळून जाईल। आणि ते संपूर्ण तुम्ही एकंदरीत अभ्यास करून घ्या। खास करून महिला जे वर्ग आहे, तर त्यांनी संपूर्ण जे काही अभ्यास असेल तो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही शाळा त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे समुपदेशनाच्या वेळेला, तर त्या शाळा तुम्हाला व्यवस्थित बघा सिलेक्ट करता येतील। तर सध्या हे महत्त्वाचं सध्या लेटेस्ट पत्र होतं 19/7/2024 साठी ज्यांची शिफारस झालेली असेल ह्या ठिकाणी जिल्हा परिषद चंद्रपूरला, तर त्यांनी तयार राहायचं आहे। स्वतः जे डॉक्युमेंट असेल ओरिजिनल, तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जा। तर असं हे एक महत्त्वाचं सध्या पत्र आहे। तर निश्चितच ज्या उर्वरित ज्या जिल्हा परिषद आहे, तर त्यांचं देखील समुपदेशनाचे जे पत्र आहे, तर ते चालू आठवड्यामध्ये म्हणजे हा जो वीक असणार आहे, तर ह्या वीकमध्ये संपूर्ण जे काही राहिलेले समुपदेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर त्या संदर्भात पत्र ह्या ठिकाणी बघा इश्यू होणार आहे। जसं येईल तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। सध्या तरी जिल्हा परिषद चंद्रपूर आणि जिल्हा परिषद सांगली संदर्भात समुपदेशनाचे लेटेस्ट पत्र बघा कालच्या दिवसाला सध्या आलेले आहे। तर हे पत्र आपलं टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी, लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे इथे, तर तेथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा। हे पत्र तिथे तुम्हाला मिळून जाईल, संपूर्ण याद्या वगैरे देखील तिथेच भेटेल। तसंच इतर ज्या काही महत्त्वाचे अपडेट आहे लेटेस्ट, त्या देखील पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तर वेळोवेळी भेट द्या। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपला व्हिडिओ तुम्ही लाईक नाही केला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पुन्हा भेटू, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।